नमस्कार, मी वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, बिग बॉस सीझन 6 यामध्ये बिग बॉसच्या घरातून रुचिता जामदार ही घराच्या बाहेर पडल्यानंतर खूप असा मोठा भयंकर खुलासा केलेला आहे. कारण ती बाहेर आल्यानंतर जे काय घरामध्ये चाललेलं होतं तिचं आणि विशालचं, ते सगळं विसरून ते दुसऱ्याचेच सगळं सांगत बसले आणि रिपोर्टर लोकांशी तिने मुलाखतीत हे सांगितलं. भयंकर मोठा खुलासा तन्वीबद्दल. बिग बॉसच्या घरामध्ये सुरुवातीपासून ती बाहेर पडेपर्यंत तिचं तन्वीशी कधीही जमलेलं नाही. कारण तिचं आणि तन्वीचं खूप भांडण होतं. त्यावेळेला तन्वी बाहेर पडल्यानंतर मुलाखतीत तिने असं सांगितलं की तन्वी ही दिवसातनं 10 ते 12 सिगरेट ओढते आणि सिगरेट ओढून ही खेळ करते. कारण तिला सिगरेट पिल्याशिवाय तिला म्हणजे खेळायला उल्हास येत नाही आणि खेळायला ताकद वाढते तिची सिगरेट पिल्यावर, असं ती सांगत होते. आणि म्हणते की एकदा मी तिला सिगरेट ओढताना ती आतमध्ये जायची, सिगरेट ओढून यायची आणि टास्कमध्ये तिला भयंकर जोर वाढायचा. त्यावेळेला मी तिला म्हटलं, तिच्याशी बोलायला गेलं तर तिच्या तोंडाचा खूप घाण वास येत होता. त्यावेळेला माझी तिची खूप भांडण झाली त्याविषयी आणि बिग बॉसच्या घरात राडा झाला होता. त्यावेळेला मला कळलं की ही खूप सिगरेट ओढते आणि सिगरेट नाही मिळाली तर ती खूप बेचैन होते, असं तसं बोलत होते. पण मी म्हणते असं, हिला काय करायचं आहे की तन्वीविषयी तुझं काय कारण असेल वैयक्तिक तिच्याशी भांडण वगैरे, ते ठीक आहे. पण तूने पण बिग बॉसच्या घरामध्ये थोडे नखरे केलेले नाही आहे, खूप असे नखरे केलेले आहे. दिवसभर विशालच्या बेडवर बसून राहायचे, विशालच्या गळ्यात बरोबर पडायचे. काही दुःख झालं थोडं तर लगेच विशालला चिटकून बसायचे. भयंकर नखरे केलेले आहे. एकदा अनुश्रीला बोलत होती की माझं विशालवरचं खूप प्रेम आहे आणि माझ्या मनात त्याच्याविषयी भावना जागे झालेल्या आहे, काय करू, आणि किती रडत होते, असं तसं बरंच. आणि विशालच्या पहिल्या दिवसापासून ते शेवट बाहेर निघेपर्यंत ती विशालला सोडलेली नाही, विशालला चिटकूनच बसलेली होते. राखीने पण तिचा खूप भयंकर हास्या केला पण काही उपयोग नाही, कॉमेडी करून तिला डिवचलं तरी उपयोग नाही. शेवटी ती खूपच भांडत होती आणि तिचा भांडण्याच्या व्यतिरिक्त दुसरा गेमच नव्हता आणि विशाला चिटकून बसायचं. तरी राखीने तिला सांगितलं होतं की टिश्यू पेपरसारखा तो फेकून देतो, कशाला विशालच्या नादाला लागते. पण तिने वाटेल तसं राखीला बोलली. शेवटी तिने राखीचा विषय पण सोडून टाकला आणि भयंकर चाळे केले तिने. अक्षरशः आईवडिलांना लाजवेल अशा गोष्टी केलेल्या आहे बिग बॉसच्या घरात. आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तन्वीचाच खुलासा केला तिने. तिच्या स्वतःबद्दल विचारलं विशाल तर म्हणते माझं काहीच प्रेम नव्हतं त्याच्याबरोबर, आम्ही असे मित्र होतो. कसले मित्र काय, तन्वीच्या गोष्टी सगळ्या सांगत बसले. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, असा तिचा गेम होता आणि काहीही गेम खेळली नाही. उगाचच त्या विशालच्या नादाला लागून स्वतःची ताकद दाखवायची, काही उपयोग नाही तिचा तिथे राहून. बरं झालं तिला काढलं रुचिता जामदारला, भांडणाशिवाय दुसरा गेमच नव्हता. त्यानंतर आता बाहेर पडली तर तिने आता धडाकाच लावलाय तन्वीबद्दल, सिगरेट ओढते. काय करायचं हिला, हिच्या स्वतःची एवढी बदनामी झाली आहे बाहेर. हे काय कमी आहे का? 50 वर्षाच्या माणसाबरोबर प्रेम करायचे, त्याला चिटकायची, त्याच्याजवळ बसायची, एका ताटात खायची, एका अंथरुणावर झोपायची. मी हे चाळे तुझे कोण सांगणार आहे? तन्वी बाहेर पडल्यानंतर नक्कीच ती सांगणार हिच्या उलटं. हिने स्वतःचं काहीच सांगितलं नाही. बाहेर पडल्यानंतर तन्वीच्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे जर तन्वीला कळालं बाहेर आल्यानंतर, बापरे, तिच्यावर केसच करेल, मला तरी असं वाटतं. आणि आतून स्वतः बिग बॉसच्या घरात राहून आईबापाचं नाव गमावलंय सगळं ह्या रुचिताने आणि स्वतःच्या गोष्टी काहीच सांगत नाही. आधीच बिग बॉसच्या घरात राहून आईबापाचं सगळं नावाला कलंक लावला घरात राहून, आणि ते नाही लोकाला दिसलं नाही आणि लोकांनी तन्वीचं सांगते. ही दुसऱ्याच्या सगळ्या गोष्टी सांगते, स्वतःने काय केलेलं ते नाही सांगत. बाहेर आल्यानंतर तन्वीने चांगली सफाई केली पाहिजे रुचिताचे. धन्यवाद.